श्री राघवेंद्र स्वामी चरित्रामृत अध्याय 4. श्री व्यंकटनाथाचा विवाह आणि कुंभकोणमला प्रयाण. व्यंकटनाथाचे अध्ययन पूर्ण झाल्यानंतर आणि तो विवाहास योग्य झाल्यानंतर गुरुराजाने त्याचा विवाह करण्याचे ठरविले आणि एका सुशील, रूपवती, गुणवंती, सत्कुलीन कन्येची निवड केली. एका शुभ मुहूर्तावर त्यांचा विवाह संपन्न झाला. विवाह उपरांत सुद्धा व्यंकटनाथाचे उच्च शिक्षण चालूच राहिले. त्या काळी कुंभकोणम हे मध्वपीठाचे प्रसिद्ध केंद्र होते. तेथे सुधींद्र तीर्थ मठाधिपती होते. त्यांना प्रसिद्ध मध्वसंत विजयेंद्र तीर्थ यांच्याकडून अनुग्रह मिळाला होता. सुधींद्र तीर्थ 64 कलांमध्ये पारंगत होते. त्यांना आपल्या विद्वत्तेसाठी मोठ्या मोठ्या विद्वत सभेमध्ये त्यांचा सन्मान मिळाला होता आणि सोन्याचे कडे सुद्धा मिळाले होते. त्यांनी द्वैत मताचा प्रचार आणि प्रसार दक्षिण भारतात केला होता. अशा अद्वितीय गुरूंकडे जाऊन विद्याभ्यास करावा असा व्यंकटनाथाने संकल्प केला आणि आपला विचार त्याने मोठे बंधू गुरुराज यांना सांगितला. गुरुराजांनी व्यंकटनाथास कुंभकोणम क्षेत्री जाण्याची परवानगी दिली. एका शुभ मुहूर्तावर त्याने बंधूंना आणि अन्य थोर मंडळींचे आशीर्वाद घेऊन कुंभकोणमला प्रयाण केले. गुरुच्या आश्रमात पोहोचल्यावर व्यंकटनाथ सद्गुरूंसमोर हात जोडून अत्यंत नम्र भावाने उभा राहिला. त्या तेजपुंज नवयुवकाकडे पाहताच गुरुवर्य म्हणाले, हे युवका, तू कोण, कोठला, येथे कशासाठी आलास? व्यंकटनाथाने प्रथम सद्गुरु चरणी वंदन केले आणि म्हटले, स्वामी, माझे नाव व्यंकटनाथ. मी भुवनगिरीच्या प्रसिद्ध वीणावादक तम्मण्णा भट्ट यांचा पुत्र. मी सुधा आदी ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी आपल्या चरणी आलो आहे. आपण माझा स्वीकार करून मला आपला शिष्य करून घ्यावे. व्यंकटनाथाच्या या अत्यंत मधुर आणि विनयशील भाषणाने सुधींद्र तीर्थांवर एवढा परिणाम झाला की त्यांनी व्यंकटनाथास तत्काळ आपला शिष्य करून घेतले आणि त्यास मठात राहण्याची परवानगी सुद्धा दिली. त्याच्या भोजनाची व्यवस्था सुद्धा मठातच करण्यात आली. येथे अध्याय 4 समाप्त झाला. अध्याय 5. कुंभकोणम मठातील जीवन. महान गुरूंच्या मार्गदर्शनाखाली व्यंकटनाथाचा सुधा ग्रंथाचा अभ्यास प्रारंभ झाला. गुरुवर्य प्रतिदिन या ग्रंथावर प्रवचने देत. ती ऐकून व्यंकटनाथ त्याच्यावर सुंदर टिपणे लिहित असे. रोजचा अभ्यास रोज कंठस्थ करीत असे. कोणता भाग समजला नाही तर तो गुरुदेवांना पुन्हा विचारून समजावून घेत असे. त्याचा प्रामाणिकपणा, विद्याभ्यासाची आवड पाहून गुरुजन त्याच्यावर अत्यंत प्रसन्न असत. दिवसेंदिवस गुरुदेवांचे व्यंकटनाथाबद्दलचे वाटणारे प्रेम वाढतच होते. हे पाहून आश्रमातील काही शिष्यांना त्याचा हेवा वाटू लागला. ते विचार करू लागले की कशा प्रकारे गुरुदेवांचे मन व्यंकटनाथाबद्दल कलुषित करावे. एकदा 3-4 शिष्यांनी मिळून गुरुदेवांकडे जाऊन तक्रार केली की व्यंकटनाथ अभ्यास बरोबर करीत नाही. केव्हाही त्याच्याकडे गेले असता तो पेंगत असतो, झोपलेला असतो, अथवा इतकेच नव्हे तर दुसऱ्या शिष्यांची चेष्टा सुद्धा करतो, खोड्या काढतो. गुरुदेव त्या शिष्यांचे बोलणे शांतपणे ऐकत असलेले पाहून त्यांना अजूनच चेव आला आणि ते म्हणू लागले की व्यंकटनाथासारखा अयोग्य शिष्यास जेवण देऊन शिकविणे सर्वस्वी व्यर्थ आहे. अशा विद्यार्थ्याने मठात राहणे योग्य नाही. त्याला मठातून बाहेर पाठवावे. हे शिष्यांचे वक्तव्य ऐकून गुरुदेव म्हणाले, तुम्ही चिंता करू नका. मी व्यंकटनाथाबद्दल विचार करून योग्य तो निर्णय घेईन. तुम्ही आता चला. थोड्या वेळातच ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी गुरुदेव आले. त्यांच्या समोर सर्व शिष्यगण बसले होते. सुधा ग्रंथातील पुढचा भाग ते समजावून सांगत होते. अचानकपणे एका श्लोकाचा अर्थ गुरुदेवांना त्यावेळी आठवला नाही. ते शिष्यांना म्हणाले, मुलांनो, मी या श्लोकाचा अर्थाबद्दल साशंक आहे. उद्या मी तो तुम्हाला समजावून सांगेन. एवढे बोलून ते उठले. व्यंकटनाथ रोज शिकवलेला भाग त्याच दिवशी वाचून समजून घेऊन त्यावर टिपणे काढीत असे. अभ्यास संपताच थकून जाऊन त्याच ठिकाणी तो झोपत असे. त्यावेळी त्याची पुस्तके आजूबाजूस पडलेली असत. शिष्यांनी व्यंकटनाथाबद्दलची सांगितलेली माहिती खरी आहे का नाही हे पाहावे म्हणून गुरुदेव सर्वांची जेवणे झाल्यानंतर व्यंकटनाथाकडे आले. त्यावेळी तो पुस्तके उघडी टाकूनच गाढ झोपलेला होता. बाजूस ताडपत्री
ती लिहिलेली पाने पडली होती. गुरुदेवांनी ती उचलून घेतली आणि वाचली. ती रोज शिकवीत असलेल्या सुधा ग्रंथातील श्लोकावर लिहिलेली टिपणे होती. आश्चर्याची गोष्ट अशी की व्यंकटनाथाने आज गुरुदेवांनी सांगितलेल्या श्लोकावर ज्याच्या अर्थाबद्दल ते साशंक होते त्याचे सुद्धा समर्पक टिपण लिहिले होते. ते वाचून गुरुदेवांना अत्यंत आनंद झाला. त्यांनी मोठ्या प्रेमाने आपल्या अंगावरील उपरणे थंडीत झोपलेल्या व्यंकटनाथाच्या अंगावर घातले आणि सर्व लिखित ताडपत्रे घेऊन आपल्या स्थानी गेले. सकाळी व्यंकटनाथ उठला तेव्हा आपल्या अंगावर गुरुदेवांचे उपरणे पांघरलेले पाहून त्याला अत्यंत आश्चर्य वाटले. तसेच त्याने लिहिलेली टिपणे परिमल जवळ नव्हती. नित्याप्रमाणे स्नान संध्या आटोपून व्यंकटनाथ गुरुदेवांचे उपरणे परत करून त्यांची क्षमा मागण्यासाठी गेला. गुरुदेवांना पाहताच त्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि काल रात्री घडलेला प्रकार सांगितला. तो म्हणाला, गुरुदेवा, काल रात्री लिहिता लिहिता मला झोप लागली आणि सकाळी उठून पाहतो तर माझ्या अंगावर आपले हे उपरणे होते. मी लिहिलेली ताडपत्रे मात्र नाहीशी झाली होती. गुरुदेव, मी अपराधी नाही, आपणच माझे रक्षण करावे. व्यंकटनाथाचे कारुण्यपूर्ण बोलणे ऐकून गुरुदेव त्याचे समाधान करीत म्हणाले, तू चिंता करू नकोस, आता पाठाची वेळ झाली आहे, आपण पाठशाळेत जाऊ. ते दोघे पाठशाळेत आले. नंतर इतर शिष्य बसले होते. गुरुदेव सर्व शिष्यांना उद्देशून म्हणाले, विद्यार्थ्यांनो, माझा शिष्य व्यंकटनाथ हा कोणी सामान्य व्यक्ती नाही. तो महान प्रज्ञावंत आहे. तो दररोज सुधा ग्रंथाचा पाठ समजून घेतो आणि रात्री त्यावर विचार करून सुंदर टिपणे तयार करतो. काल मी एका श्लोकाच्या अर्थाबद्दल साशंक होतो, परंतु व्यंकटनाथाने त्याच श्लोकावर सुंदर टिपण तयार केले आहे. ते तुम्हास वाचून दाखवितो. असे म्हणून गुरुदेवांनी व्यंकटनाथाने लिहिलेले टिपण वाचून दाखविले. सर्व शिष्यांनी आश्चर्याने तोंडात बोटेच घातली. गुरुदेवांनी व्यंकटनाथाकडे नजर टाकून म्हटले, व्यंकटनाथाच्या प्रतिभा पांडित्यावर मी संतुष्ट झालो आहे. त्यांनी सुधा ग्रंथावर परिमळ नावाचे भाष्य लिहिले आहे, म्हणून त्याला मी परिमळाचार्य अशी पदवी देऊन त्याचा गौरव करतो. असे म्हणून त्यांनी त्याला आशीर्वाद दिला. ज्या शिष्यांनी व्यंकटनाथाची तक्रार केली होती ते मनात अत्यंत लज्जित झाले. त्यांचा व्यंकटनाथाबद्दलचा मनातील द्वेष नाहीसा होऊन त्याची जागा आदराने घेतली होती. येथे अध्याय 5 समाप्त झाला. अध्याय 6. व्यंकटनाथाचा गुरुदेवांकडून पदवी बहाल करून सन्मान. सुधींद्र तीर्थांनी व्यंकटनाथाच्या या प्रतिभा पांडित्यावर संतुष्ट होऊन त्याला परिमळाचार्य अशी पदवी बहाल केली. काही दिवसांच्या अध्ययनानंतर गुरुदेव आपल्या शिष्यांसह यात्रेसाठी निघाले. ते गावामागून गावे पार करीत पुढे चालले होते. मधुरा नगरीत त्यांचा मुक्काम होता. तेथे एक द्रविड संन्यासी होते. ते गुरुदेवांना व्याकरणशास्त्रात वादविवाद करण्याचे आवाहन करीत होते. गुरुदेव म्हणाले, प्रथम माझ्या शिष्याबरोबर वादविवाद करा, त्यांना पराजित करून नंतर माझ्याबरोबर वादविवाद करण्यास या. ते त्या व्याकरण पंडिताने मान्य केले. व्यंकटनाथ आणि त्या द्रविड पंडिताचा वाद प्रारंभ झाला. दोघे तुल्यबल असल्याने वाद खूपच रंगला. परंतु शेवटी त्या द्रविड पंडिताने व्यंकटनाथासमोर आपली हार मान्य केली आणि व्यंकटनाथाच्या बुद्धिमत्तेचा मनापासून सन्मान केला. व्यंकटनाथाच्या जीवनातील ही एक महान घटना होती. गुरुदेव व्यंकटनाथाच्या बुद्धिमत्तेवर आणि समयसूचकतेवर अतिप्रसन्न झाले आणि त्यांनी त्यास महाभाष्याचार्य ही पदवी बहाल केली आणि मोठा सन्मान करून आशीर्वाद दिला. तंजाऊर प्रांतात त्यावेळी रघुनाथराव नावाचे राजे राज्य करीत होते. ते मोठे रसिक असून त्यांनी साहित्य, संगीत आणि अभिनव कलेस प्रोत्साहन दिले होते. रघुनाथरावांनी सुधींद्र तीर्थांची कीर्ती ऐकली होती. त्यांनी स्वामींना आग्रहाचे निमंत्रण पाठविले. स्वामी मोठ्या आनंदाने आपल्या शिष्यांसह तंजावरला आले. रघुनाथरावांच्या दरबारात गोविंद दीक्षित नावाचे एक मंत्री होते. त्यांचे पुत्र श्री यज्ञनारायण दीक्षित हे अद्वैत वेदांतात एक प्रगाढ पंडित होते. त्यांनी सुधींद्र तीर्थांबरोबर अद्वैत मतावर वाद करण्याचा आपला मानस सांगितला. त्यावेळी गुरुदेव म्हणाले, माझा शिष्य व्यंकटनाथ याचे बरोबर प्रथम वादविवाद करावा, त्यांना पराभूत करून नंतर आमच्या बरोबर वाद करावा. यज्ञनारायण दीक्षितांनी ते मान्य केले. मोठ्या विद्वज्जनांच्या समूहामध्ये व्यंकटनाथ आणि यज्ञनारायण यांचा समोरासमोर बसून वाद सुरू झाला.
दोघे आपापली मते मांडित होते. प्रत्येक जण दुसऱ्याच्या मताचे मोठ्या चातुर्याने खंडन करीत होता. तत्त्वमसी, अहम ब्रह्मास्मी इत्यादी श्रुतिवाक्यांचा शास्त्रसंमत अर्थ सांगणे आणि प्रतिपक्षाने तो तितक्याच चातुर्याने खोडून काढणे असा क्रम चालू होता. हा वाद 18 दिवस चालला. दोघेही आपापले मत अत्यंत बुद्धिचातुर्याने मांडित होते. श्रोते तो वाद मोठ्या तन्मयतेने ऐकत होते. शेवटी 19व्या दिवशी श्री व्यंकटनाथाने द्वैत सिद्धांतच श्रेष्ठ असल्याचे पटवून दिले. दीक्षितांनी आपला पराभव स्वीकारला. या प्रसंगी व्यंकटनाथाने प्रदर्शित केलेली प्रतिभा आणि वादविवाद चातुर्य पाहून गुरुदेवांना त्याला भट्टाचारी अशी पदवी द्यावी असे वाटले. त्यावेळेपासून गुरुदेव त्याला प्रेमाने व्यंकटना भट्ट असे म्हणू लागले. यानंतर व्यंकटनाथ काही काळ गुरुदेवांजवळ राहून तर्क, वेदांत, शास्त्रात जे शिकायचे राहिले होते ते त्याने शिकून आत्मसात केले. येथे अध्याय 6 समाप्त झाला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.